सकाळी समरजित गाडगेंचा मला मेसेज आला होता आणि त्याप्रमाणे उद्या यावं अशी त्यांची सूचना होती. उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळं मी त्यांना आजच विमानतळावर उतरतोय, इथूनच येईन असं सुचवलं आहे. आता जाणार आहे मी. खरं तर हे भाजपला मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला आणि काही नेते तुमच्या संपर्कात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळामध्ये काही घडामोडी होऊ शकते. तसं कोणी फारसं संपर्कात नाही आहे. संपर्क झाल्यावर असंच तुम्हाला कळत जाईल. आज मी फार मोठ्या वल्गना करणं काही योग्य नाही. त्यांची 1-2-3दा माझी भेट यापूर्वी झालेली आहे. असं आहे की निवडणुका अजून बरंच लांब आहेत. कशाचीच घाई करायची गरज नाही. आणि शेवटी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष जास्तीत जास्त संख्या कशी आमची निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करतो आहे. त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वरिष्ठ पातळीवर ठरतील. उद्या महाराष्ट्र बंद आहे तर ही या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली. एकूणच महाविकास आघाडीची प्रतिष्ठा या निमित्तानं सांगायला लागली. कोणतंही आरक्षण असलं, मराठा आरक्षणाचा प्रश्न असला, कोणतेही प्रश्न असले तरी सरकारमधले बसलेले काही लोक त्यांचे फिक्स ठरलेले लोक आहेत, त्यांना वापरलं जातं. तसं महाविकास आघाडीने जो पुकारा दिला आहे तो महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत याकडं राज्याचं गृह खातं आणि राज्य सरकारने गांभीर्यानं पाहावं. त्यांना सरकारच्या राज्यातल्या कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात वेळ मिळत नाही. बाकीचे उद्योग त्यांना बरेच आहेत आणि त्यामुळं हा बंद जो आहे तो सरकारला महाराष्ट्राच्या जनतेचा जो आग्रही मागणी आहे आणि महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा बंद आहे. आता कोर्टात कुणी कुणाला पाठवलं हे मी सांगण्याची गरज नाही. सर तुम्ही साखर कारखानदार आहे म्हणून महायुतीच्या कारखानदारांना झुकतं माफ दिलं जाते, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्यामध्ये मदत मिळत नाही. कोर्टाने महाविकास आघाडीमध्ये एखादा कारखानदार असेल तर त्याला सत्तारूढ बाजूला येण्याच्या विषयी दबाव टाकला जातो आणि त्याची कर्ज प्रकरण जर केलं असेल, NCDCकडे प्रस्ताव पाठवायचा असेल तर पहिल्या यादीत आलेलं दुसऱ्या यादीत थांबवलं जातं. वरून मंजूर करून आलं तरी थांबवलं जातं. मला वाटतं की राज्य सरकार हे सर्व केसेसकडे समान दृष्टीनं बघत नाही. पक्षपात करून काम राज्य सरकार सध्या करतं आहे. स्वतःच्या सत्तेचा वापर स्वतःच्या बाजूला खोगीर भरती वाढवण्यात करतं आहे आणि त्यामुळं आज काल कोर्टाने देखील एका कारखान्याच्या बाबतीत त्यांनी मागणी केलेले 107 कोटी रुपये राखून ठेवावेत असे सूचना किंवा असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. अन्य बाबीत देखील तसे आदेश हळूहळू होतील. काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये आले होते. लाडकी बहीण योजनेची त्यांनी वचनपूर्ती सोहळा केला. मात्र विरोधकांचा यामुळे पोटशू उठल्याचा आरोप आहे केला. आम्हाला पोटशू उठण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे वाटताय, पैसे वाटून सरकारी तिजोरीतूनच इव्हेंट करताय. तुम्हाला तुमचा आत्मविश्वास नाही आहे. आता महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत त्यामुळं महिला, लहान बालकं, लहान मुलं, आया बहिणी सगळ्या रस्त्यावर यायला लागल्यात आणि सरकारला सांगतायत की आम्हाला सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे आणि सुरक्षितता नसेल तर बाकी कुठलीही मदत उपयोगाची नाही हे राज्यातल्या महिला सांगत आहेत. त्यामुळं सरकारला असं वाटतं की आपण पैसे दिले की बाकी सगळ्या गोष्टी राजरोज चालू राहिल्या, त्या महिलांच्यावरचे अत्याचार, महिलांच्यावरचे सगळे प्रसंग याकडे दुर्लक्ष पोलिसांनी केलं तरी चालेल अशा आविर्भावात सरकार वागतं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सरकारवर चिडलेली आहे. विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा देवेंद्र फडणवीसांचा जो एक महाराष्ट्रातला गट आहे तो थोडा मागं सरकताना दिसतो. उदाहरणार्थ समरजित सिंह देवेंद्र फडणवीसांना मानत होते ते आता राष्ट्रवादीसोबत जातात. करवीरमध्ये ही परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे. तर महायुतीमध्ये खरंच देवेंद्र फडणवीसांची पिछावट होते असं वाटतं. त्यांना तिकीट दिली जात
नाही, एक तर एकनाथ शिंदेनी बरीच मजल मारलेली आहे. त्यांनी इतर दोघांना बरंच मागं टाकलेलं आहे. त्यांनी दिल्लीचा कब्जा घेतलेला आहे. त्यामुळे यांचं फारसं चालत नाही. हे आता सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही लक्षात यायला लागले आणि त्यामुळं हळूहळू परिस्थिती बदलते असं दिसतंय. आपल्याकडे 3 पक्ष आहेत, तिकडे देखील 3 होताना पाहायला मिळतात. त्यांचा आणि फडणवीसांचाच नागपुरात सामना होईल असं वाटतं. मला माहीत नाही त्या बाबतीत. खरं तर आपले पण 3ही पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवत आहे. मात्र त्या ठिकाणी देखील तुमच्या महाविकास आघाडीमध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटते का? कशा पद्धतीने सगळा नाही, असं वाटत नाही, कारण मनाने एकत्रित आलेले हे 3 पक्ष आहेत. त्यामुळं एकमेकाशी सल्लामसलत आमची चांगली आहे. तिन्ही पक्षात कम्युनिकेशन चांगलं आहे. पलीकडं तिघं जी आहेत त्यातल्या दोघांच्यावर ईडीची टांगती तलवार असल्यामुळं नाईलाजाने जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत. त्यामुळं संवाद कमी आहे. कागलचा प्रश्न सुटला, मात्र चंदगडचा प्रश्न अद्यापही कायम आहे. चंदगडमधून मानसिंग खोराटे इच्छुक आहे, तुम्हाला भेटायला सुद्धा आता इथे दिसत आहेत. मला माझी त्यांनी कधी माझ्याकडे इच्छा व्यक्त केलेली नाही आणि चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं केडर आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तिथे लढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिथं विजयी होईल असा माझा विश्वास आहे. मित्र हसन मुश्रीफ जे आहेत ते 3 तारखेला त्यांच्याच मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची मोठी सभा होती. त्यामध्ये मुख्य काही दोन सूचना आहेत, काही लोक आपल्यासोबत. मला माहीत नाही ती कधी सभा आहे, ती कधी आहे, ती मला अजून माहिती नाही मिळालेली. विनय कोरेंसोबत आता एकत्र प्रवास केला, काय बोलणं झालं की ह्या प्रवासाचं? नाही, माझी बोलणं नाही झालं. नेपाळमध्ये बस दुर्घटना झाली, महाराष्ट्रातले 14 जणांचा जन्म. अतिशय दुर्दैवी घटना आहे ती आणि असे ॲक्सिडेंट्स खरं म्हणजे टळले पाहिजेत. पण नेपाळमध्ये रस्त्यांवरच्या सुरक्षितता या फार मर्यादित आहेत, डोंगरी भागात विशेषतः. त्यामुळं महाराष्ट्रातल्या 14 जणांचा तिथं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मलाही मगाशीच ही माहिती कळली. महिलांवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण गेल्या 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अशी घटना जे ते समोर आली. 2014 साली महिलांच्यावरच्या अत्याचाराची संख्या काहीतरी 26,000 काहीतरी होती आणि 2023 साली हाच आकडा महिलांच्यावरच्या अत्याचारात, महिलांच्या विरोधीच्या गुन्ह्यात जवळजवळ 48,000पर्यंत वाढ झाली. लहान बालकांच्या विरोधी 14 साली हेच प्रमाण 8,000चं होतं. ते जवळपास तिप्पट चौपट वाढलं. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था हा विषयच राहिलेला नाही. पोलीस नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यात आणि पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे निर्णय घेण्यात गुंतलेले आहेत. पुढाऱ्यांचं, नेत्यांचं, मंत्र्यांची चापलुसी करण्याच्या पलीकडे पोलीस दल काही काम करू धजावत नाही. लाठी हल्ला करायचा असला तरी ऑर्डर नसेल तर पोलीस जमावाकडे बघत बसतो. एखाद्याला सोडवायचं असेल तरी पोलीस काय घटना होईपर्यंत समोर असूनही कोणती कृती करत नाही. हे सगळं पोलिसांचा मोराल पूर्ण डाऊन झालेला आहे, असाच त्याचा अर्थ आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप आहे ते कधीपर्यंत होईल, काय चर्चा चालू आहे? इंटरेस्ट नाही असं ते म्हणतायत. नेमकं काय आता राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाची सेवेची पवार साहेबांनी ते खुलासा केलेला आहे, तोच योग्य आहे. त्याला जोडून महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत होईल, काय चर्चा चालू आहे? हे महाविकास आघाडीच्या जागा वाटप हळूहळू होईल. फारशी काय अडचण येणार नाही. तिन्ही पक्षाला आणि आमचे इतर मित्रपक्ष आहेत, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, 2 कम्युनिस्ट पक्ष, यांना वेळोवेळी त्याच्याशी संपर्क साधून, संवाद साधून आमचं काही दिवसात जागा वाटप पूर्ण होईल. कुणाचं? ए.वाय. पाटलांनी देखील कुणाचा राजीनामा? त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तुमच्याशी काही संपर्क आता साधलेला आहे का? जशा पद्धतीनं नाही, माझा संपर्क नाही साधला, पण 1-2दा माझं फोनवर बोलणं झालं. तेही भेटतील कदाचित थोड्या दिवसात. त्यांना विचारणार आहे मी, अजून मला माहीत नाही. पृथ्वीराज चव्हाण आहे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत. नेमकं काय पुढचं राजकारणाचे? मी काय झालं मला माहीत नाही त्या भेटीत, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करता येणार नाही मला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.